हॅलो नमस्कार. सई किचन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज होती चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठी म्हटल्यानंतर आमच्याकडे केलं जाते वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी. तर चला म्हटलं आज त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर इथं मी वांग्याचं भरीत ना अगोदरसुद्धा व्हिडिओ त्याचा चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तरीसुद्धा म्हटलं आज वेगळ्या पद्धतीने मी भरीत बनवणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करावं. इथं मी वांगी घेतलेली आहेत. भरताची वांगी काही मला भेटली नाहीत. या प्रकारची वांगी मी घेतलेली आहेत. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे पावटा. तुम्ही वाटाणा घेतला तरी चालेल. कांद्याची पात आहे, कांदा आहे, हिरवी मिरची आणि लसूण हे मी घेतलेलं आहे. तर सुरुवातीला वांगी जी आहे ती आपण कट करून घेणार. वांग्याच्या देठाकडील भाग जो आहे तो इथे मी कट करून घेणार आहे. देठ जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि जे वरचं हिरवं आवरण होतं ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे, जेणेकरून वांगी जी आहे ती पटकन आपली भाजली जातील. त्यानंतर वांग्याला अशी मधोमध चीर देऊन घेतलेली आहे. वांगी सुरुवातीला मी स्वच्छ धुवून घेतली होती. त्यानंतर इथे मी त्याला तेल लावून घेतलं आहे. तेल लावल्यामुळे आपली वांगी जी आहे ते पटकन अशी भाजली जातात आणि वांग्याची साल जी आहे ती भाजल्यानंतर पटकन अशी निघून जाते. तर अशा प्रकारे जी वांगी चीर लावून घेतली होती त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालून घेतलं. त्यामुळे वांग्याला एक छान असा फ्लेवर येऊन जातो. वेगळा मसाला करण्याची काही गरज लागत नाही. त्यानंतर सर्व असं भरून घेतलं आणि इथं गॅसवरती मी गॅस चालू करून त्यामध्ये वांगी अशी भाजून घेतलेली आहे. छानपैकी भाजून घेतली. भाजल्यामुळे छान असा वांग्याना असा फ्लेवर येतो, स्मोकी फ्लेवर येतो. मला असं खूप आवडतं. मी म्हणाले असं अनहेल्दी आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही कुकरमध्ये वांगी वाफ काढून शिजवून घेऊ शकता. त्यानंतर वांगी जी आहे ती मी अशा प्रकारे सोलून घेतलेली आहे. त्याची सालं अशा प्रकारे काढून घेतली. तेल लावल्यामुळे साल जे आहे ती पटकन निघून जातात. त्यामुळे वांगी भाजत असताना तेल आहे अवश्य लावलं पाहिजे. त्यानंतर जे आहे ते मॅशरच्या साहाय्याने अशा प्रकारे साल काढून घेतल्यानंतर मी मॅश करून घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण आणि मिरचीसुद्धा ते सुद्धा यामध्ये मी वांग्यामध्ये असं मॅश करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे छानपैकी मॅशरने मॅश करून घेतलं, पूर्णपणे एकजीव करून घेतलेला आहे. त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन छानपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल आणि तेल छानपैकी गरम होऊ दिलं आणि त्यानंतर आपण जे सुरुवातीला कांदा चिरून ठेवला होता तो यामध्ये मी घातलेला आहे. वांग्याचं भरीत म्हटल्यानंतर कांदा जरा थोडा जास्तच घातला जातो. त्यामुळे वांग्याचं भरीत आहे ते एकदम खूप असं छान टेस्टी होऊन जातं. आणि यामध्ये मी घातलेलं आहे पुन्हा एकदा पावटा. तुम्ही वाटाणेसुद्धा यामध्ये घालू शकता. पावटे जे आहे ते मी कांद्यामध्येच भाजून घेणार आहे, जेणेकरून ते शिजले जातील आणि ते सुद्धा छानपैकी इथे मी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे कांद्याची पात घातल्यानंतर त्यामध्ये घातलेले सुके मसाले, हळद, धने पावडर, जिरे पावडर, तिखट घातलेलं आहे 1.5 चमचा आणि त्यानंतर ओवासुद्धा यामध्ये घातलेला आहे. वांग्याचं भरीत थोडं पचनासाठी जड असतं, त्यामुळे ओवा मी यामध्ये घातलेला आहे आणि सुरुवातीला आपण जी वांगी मॅश करून ठेवली होती ती सुद्धा यामध्ये मी घालून घेतली आणि छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर असं परतून घेतलं 1 मिनिटभर आणि त्यामध्ये नंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ. तर इथं अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत जे आहे ते पूर्णपणे रेडी झाले होते. त्यासोबत बाजरीची भाकरीसुद्धा केली, देवाला नैवेद्य दाखवला. अशा प्रकारे साजरी केली चंपाषष्ठी.